ओम ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त चलत हिलत असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांक दैवी कार्यक्रमांक भाग घेत असले मागिले सगळे आत्मीय लोकांक हार्दिक चालत असले स्वागत। भगवान श्री कृष्ण सुंदर जावंगेनो जीवन करता असा मथुरे भितरी भगवंताले लीला विनोद सगळ्याची आश्चर्य दिसता असा अद्भुत जालत असले अघटित घटना भगवान श्रीकृष्ण थंय दाखयता असा। अशें आसतना प्रायः भगवंताले अनेक पत्नीक मना भितर आयले आमगेले यजमानाची इतलो महान व्यक्ती जाला म्हणजे असलेली आमगेले यजमानाल गोर आनी कशें उरचें पुरो तिंगेले वैशिश्ट कितले जावचें पुरो म्हणची एक जिज्ञासे सहजानुची कृष्णाले पत्नी भितर सुरवात येता। सहजानुची आमी म्हणचे आसा कृष्णाक 8 पट्ट म्हैशी आशिल्लेची राज्ञी टायप श्रेष्ठ नंतर 16,000 ताका बायल आशिल्लेची म्हणून अशें हांव न्हू सहजान तेगेली बायला पुराच्या मना भितर विचार सुरवात केले आमगेले घोव अशें आसा म्हण नंतर तेंगेले गोर कशें उरचें पुरो तेंगेले दर्शन एक फावट घेवं का तेंगेले आशिर्वाद घेवं का म्हणचे उत्सुकता प्रायशः कृष्णपती भितरी सुरवात केले। तिन सगळ्या लोकांची श्रीकृष्णा कडेन मागणी दवरले आमी सगळ्या लोकांनी तुमगेले गुरू दर्शन घेवं का तुमगेले गुरू दर्शन आमकां करया म्हणून कृष्णान सहजान विचारले कारण कितें ना तुमकां इतलो अद्भुत यान तयार करता म्हणजे आसलेली तिने कितली एक महान जानवरूक न्ही अशें दर्शन घेवंक तिंगेले तेन्ना कृष्णान सांगले हांव अशें आसा म्हण तिने कशें आसा म्हण विचार करता नाका ज्या तिंगेले दर्शन घेवंक योग्य आसा संदर्भ आयले तेन्ना ते वेवस्थीत करून दिता तुमी गडबड नाकाची कारण मागील गोरू नित्य अनुष्ठाना भितर उरताची तीन दर्शन दिवचे कठीण ते वेवस्था आसतना आमी थंय आपण तुमकां म्हूण सांगे न्हू सगळे बायलांक समाधान करता। थोडे दीस गेले एक दिवस भगवान श्रीकृष्ण सांगता असा फाल्याक आमी सगळे लोकूची गुरू दर्शना वचा अशें हांव न्हू सहजानुची एक 3-4 श्लोक आमी वता आसाची गुरू दर्शनाक सगळे वेवस्थीत करून घेया गुरू आश्रमा भितर बाकी कसले वेवस्था ना तीन एकलेची अनुष्ठाना भितर उरताची केन्नाची अशें हांव न्हू गुरू दिवच्याक कसले भक्ष्य आसा करून घेया आनी आमचे खातीर आहार तयार करून घेया म्हूण सांगे न्हू तेंगेली बायलां सांगता तेन्ना सगळ्याक खुशी वातावरण कृष्णाल गुरू पळयचे वता आसा आमी थंय एक दर्शन घेवचें एक अवकाश आमकां मेळटा आसा आमी भाग्यवंत म्हणजे भावनेचेर सगळे लोकूची तिंगेले आहारा खातीर तयार करता आसाची आनी गुरू दिवचे खातीर अनेक कितले विशेष तसले प्रसाद वेवस्थीत करता आसाची सगळे लोक तयार जावंक न्हू प्रायशाचे निश्चय श्लोकाले
एक व्हडले व्हड समूह गुरुदर्शना खातीर वता आसा. मध्ये यमुना नदी. यमुना नदी ते पार गुरुल आश्रम थिंगिले. आतां यमुना नदी आयला, कशी पार करची ते आतां? एक 8-10 लोक उरलेली ना 25 लोक उरलेली सहजान हो दोणी हांगेन पार करीत. जाल्यार 40 लोक आसाची, कितें करचें म्हूण सांगे न्हू. तिंगेले उट्टू कृष्णा सैनीक दिग्भ्रांत येताची, आतां कसली वेवस्थे म्हणून. कृष्णा सहजानाची तेगे रथांत तो देंवन झाडां मुळा वचून बसला, कसले म्हण वेवस्था करया म्हणून. जाल्यार कोणा कडेची कसले वेवस्था करता असले चिंतनेचे वाटी मेळना जाले. अशा न्हू सगळे लोक येवंक गेलो कृष्णाक पांय पण सांगताची, भगवंता आतां तुवें वाट दाखयता. इतलो लोक आसा आमी, इतलो लोकांक नदी पार करचें खूब कठीण. एकल्या कोणा तरी सोडले वेच बेजार येता. अशा न्हू तूं कितें तरी वाट दाखय आमकां नदी पार करचें म्हूण सांगे न्हू कृष्णाक मागता आसाची. तेन्ना भगवंत सांगता, तुमी एक काम करया, तुमी सहजानूची यमुना नदी येवच्यो गे न्हू प्रार्थना करूंक घेया. ते म्हळ्यार आमगेले कृष्णू आमगेले यजमानू नित्य ब्रह्मचारी जाल्यार आमकां वाट सोडली म्हणून. आमगेले श्री कृष्णू यजमानू नित्य ब्रह्मचारी जाल्यार आसल्यार आमकां ती वाट सोडून दिवका म्हणून. तेन्ना कृष्णाला बायला पुरा मना भितर आहा अशी, नित्य ब्रह्मचारी आमगेलो घोव पुरो कृष्णान सांगलें न्ही आतां म्हूण सांगे न्हू सगळे बायलां वचूंक गे न्हू नदी देवी कडेन प्रार्थना करताची. यमुना नदी देवी आमगेल्या घोवान सांगला, आमगेलो घोव नित्य ब्रह्मचारी जाल्यार तुवें आमकां वाट करून दिवका म्हणून. अत्यंत आश्चर्य जाता. आपापीची नदी 2 भाग जाता, मध्य वाट निर्माण जावन वता. तेन्ना सगळे कृष्णा बरोबर अशे सगळे लोकांची नदी पार करताची. नदी पार करचे भितर आनी न्हंय एक कुर्स जाता. हिनी गुरुदर्शना वताची. सामान्य हिने वचून पाव केल्यार धनपारची वेळ. कृष्णाले गुरुदेव ध्यानस्थान बसलाची. कृष्ण त्यांना सांगता, तुम्ही कोणा गडबड अशिना येदा येवन बसया. तिने ध्यानांतनी भायर आयले तेन्ना आमी तिंगेले आशिर्वाद घेया म्हणून. सगळे लोकांची मौन जागेन बसताची. थोडे वेळ जाले तिंगेले गुरुदेवाले ध्यान मुख जाता. तिने दोळे काडून पळयताची. कृष्ण आपल्याची भितर मस्त आनंद येता गुरुदेवाक. उठताची, हां यो रे बरें जालें तुवें आयलेले म्हूण सांगेन ताका आपणेन अपघांक येताची. आनीची आराम आसमू म्हूण उलयताची. आनी येवची कारण विचारताची. तेन्ना सहजानूची परमात्मा सांगता, हांव खंय खंय तरी येवन तुमकां मेळटा उरता जाल्यार मागीर सगळे पत्नीक तुमकां पळय कोण माना आशिल्ले. मागीर गांवांतलो पळय थोडे लोकांक तुमकां पळय कोण माना आशिल्ले. अशें सांगे न्हू थिंग सगळे लोकांक घेवन तुमगेलें दर्शन आयलें आसा. तुमी सगळे लोकांक आशिर्वाद दिया, बरें करया म्हूण सांगे न्हू. तेन्ना गुरुदेव संतुश्ट हांव न्हू सगळे पळयताची, हास्य व्यक्त करताची आनी दोनी हातीन आशिर्वाद दिताची. बरें जालें तुमी आयलेले. योग पळया तुमकां. आजी तुमगे निमित्त म्हाका कृष्णा बळयची योग, कृष्णा निमित्त म्हाका बळयची योग तुमकां. म्हणटकीर आमी सगळ्यो योगवंताची. मस्त बरें दिसलें म्हूण सांगे न्हू संतोश व्यक्त करताची. तेन्ना सगळे कृष्णा बरोबर आयला तसले कृष्णाले अष्टमहिषी लोक तिने कितें हाडले खावचें आसा डब्याक. ते डब्बे पुराय गुरूल मुखार दवरून घे न्हू पांय पडून घे न्हू आशिर्वाद घेवन मुखार वता आसाची. ओटू लोकांची पांय पडून दर्शन घेवन जालें. तेन्ना सहजान कृष्ण सांगता, आतां आमी हांगा आहारांनी घेवीत न्ही मुद्दाम तुमी सायडा बसून आहार तुमी हाडलास न्ही घेया तुमी म्हूण सांगे न्हू सगळे लोक सायडा वताची. तेन सायडाक वचून आहार घेता आसाची. तेची टायमाक कृष्णाल गुरू डब्या भितर कितें हाडला आसा
डबे थोडे थोडे आयटम घालून हाडले असते न्ही पुराची गुरू दिवका म्हण गे न्हू कृष्णाला बायलांनी ते आहार पुराची बाका 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 खाताची ते कृष्णाल गुरू महर्षी आनी आयदन काणपाची दवरताची आनी थोडे वेळ विश्रांती वताची. हांगा कृष्णाले उट्टुलोकाल टिमाचे देवाण जाले संतोश जाले तांकां गुरू दर्शन बी जाले पोट बी भरले थंयचें वातावरण पळोवन घेवन आनंदी जाले सगळे लोकची. आतां न्ही परतून वचका परतून वचका म्हण न्हंय लागीं वताची न्हंय परतून कशी जावन आसा एक जान आसा. आत्तांय परतून जाणटो वचचें कशी घराक व्हड प्रश्न. त्यांनी हेंगेन कृष्णा विचारताची कृष्णा आतां तुवें वाट दाखय का. तेन्ना कृष्ण सांगता पळय म्हागे कडेन आशिल्ली एक वाट हांव नित्य ब्रह्मचारी जाल्यार वाट दी म्हण सांगलें साखळें जावन गेलें तें मागेलें. आतां म्हाका दुसरो वाटेक वचना आतां कशी वचचें आमी. तुमी एक काम करया मागीर गुरुदेवा वचून पांय पडया तिंगे कडेन विचारया कसलो तरी मार्ग दी म्हण सांग तिने दितले तुमकां म्हणून. तेन्ना कृष्णाले आनी एक बायला वचून घेवन गुरुदेवा पांय पडून विचारताची गुरुदेवा न्हंय परतून एक जावन गेला आमकां न्हंय दांटो वचून एक वाट जाव केला तुमी कितें तरी वाट दाखया आमकां म्हणून. तेन्ना सहजानुची कृष्णाली गोरू हसनमुखी जावन घेवन सहजानु थिंग सांगताची एक काम करया तुमी सगळे लोकची यमुना नदी लागीं वचून घेवन प्रार्थना कंगिया. कृष्णाल गोरू नित्य उपवासी जाल्यार कृष्णाल गोरू नित्य उपवासी जाल्यार आमकां वाट सोंडी म्हणून. हिंका आश्चर्य आमी सायडा वचपी आमकां हाडल्या डब्यार पळय खाल्ला आसा इनिपुराची आनी नित्य उपवासी म्हळ्यार उरो गुरूल वाक्य म्हूण सांगे न्हू सहजानुची कृष्णा बायल वचून प्रार्थना करताची आमगेले हिंगेले गुरुदेव नित्य उपवास जाल्यार आमकां वाट सोंडी म्हणून. अत्यंत आश्चर्य करता न्हंय परत विभाग जाता वाट मेळटा सगळे लोकांची वाट पार करून गांव वचून पावताची सगळे तेंगे घरा वचून पावताची. जाल्यारी कृष्णाल मनाले कृष्णाल बायलाल मनाक एक कीड तशी येवन गेले 2 किडे. ते किडे निमित्त तिंका मस्त त्रास येवचे लागले. ते 2 किडे म्हण सांगलेली एक फस्ट कीड कितें आमगेलो घोव नित्य ब्रह्मचारी कशी खंय तरी गेलतना बायला सोडून घेवन 1-2 दीस ब्रह्मचार्यान उरचें पुरो. नित्य ब्रह्मचारी म्हूण सांगले खातीर वाट सोडला न्हंय न्ही पण नित्य ब्रह्मचारी हय म्हण जालें तेणी नदी देवी खंय तशी फास आयकत ना. तेजे बरोबरी हिंगल गुरुदेवानी आमी हॉलाल पुराची डब्याचेर खाल्लाल पळयलें आमी. तिणी सांगता आसची हांव नित्य उपवासी जालें आसतरी नित्य उपवासी जालें आसतरी म्हूण सांगे न्हू हें कशें शक्य आसा म्हण ते 2 कीड तेंगेली बोडा भितर घुसून घेवन त्रास येता. रात न्हिदले बी न्हीद पडना हिंकां. दुसरे दीस सक्कणीक हे कृष्णा विचारून घेवन हेजें उत्तर घेवं का म्हूण सांगे न्हू उठलोक लागता आसाची. दुसरा दीस जाले सगळे कृष्णाला बायले मेळून येताची आनीची परमात्मा पांय पण सांगता आसाची भगवंता आमकां एक उत्तर एक प्रश्न उत्तर दिवं तुवें. ते म्हळ्यार तूं कशी नित्य ब्रह्मचारी आनी तुमगेली गूर कशी नित्य उपवासी. नित्य उपवासी म्हण सांगलेली कांय खावचें नाशिल्लें तिणी आमगेले ताका खाल्ले बाका बाका करून घेवन तिणी उपवास अशी दिसना आमकां. तुमी नित्य ब्रह्मचारी म्हणटाची कशी नित्य ब्रह्मचारी आमी 8 लोक आयले आसा तुमगेले घरा भितरीचे आनी 16 बायलां खातीर तूं सापसापट घार करून वेवस्था करून दिलास तुमी कशी नित्य ब्रह्मचारी म्हणचे प्रश्न केन्ना करताची. तेन्ना कृष्णू सहजान तेंका उत्तर दिता वता. पूण ते भितर 2 पद्दतीची उत्तर आसाची. 2 पद्दतीची उत्तर प्रायशा आमी कळून घेतलेली आमगे जिवना बीच कितली वाट मेळचे आमकां अनुकूल जाता. तूं ते भितर श्री कृष्ण सांगता आसा मागील गोरू नित्य उपवासी कशी की म्हण सांगलेली. उपवास शब्दाक अर्थ खान्नाशी उरचे म्हण न्हय. उपवास उप म्हळ्यार लागीं वास करचे म्हळ्यार परमात्माक हृदया भितर दवरून घेवन परमात्मा चिंतन निरंतर करता उरचें ताका उपवास म्हण अर्थ. आमी ताका आतां खान्नाशी उरता अशें म्हण अर्थ केला हाय जाल्यार आमगेले गुरू मना भितर नित्य उपवासान चलता आशिल्ले खातीर नित्य भगवंताले ध्यान चलता आशिल्ले खातीर ती नित्य उपवासी. अशें खाल्ले बीची
आहार घेतले वेची उपवास तुटले ना तेंगेले परमात्मा चिंतन तुटले ना तेंगेले जिवना भितरी अशें ती नित्य उपवासी म्हणजे एक अर्थ. दुसरा अर्थ योगी लोकांनी दिवसा एक टायम आहार घेतले बेची तिने नित्य उपवासी लेखाची. योगी लोक की तसंची तिने एक टायम आहार घेतले बेची तिने आहार घेतले शिकते तिंगेले उपवास केले शिकते कारण एकू टायम आहार घेवचे तिने योगी लोकांनी अशें ती नित्य उपवास कशिल्लीची. संवसारी लोकां बी एक वेवस्था आसा शास्त्रा भितरी. संवसारस्थ लोकांनी दिवसा 2 टायम आहार घेतले री तिने बी नित्य उपवास येताचे याद उर तुमकां. संवसार लोकांनी बी 2 टायम आहार घेवचे एक सकाळी टायम एक संध्या टायमाक 2 टायम आहार घेतले री तिने बी नित्य उपवास केले शिची. मदीं कसलें खावचें ना उदक पिवचें अडना उदक सोडून दुसरें कसलें पिवचें ना. हे एक नियम आसा धर्मशास्त्रा भितरी. योगी लोकांक एक टायम आहार घेवचे संवसारी लोकांक 2 टायम आहार घेतले री ते नित्य उपवास लेख म्हणून. केन्ना हें उतर कळटा की तेन्ना तिंका आश्चर्य जाता तिने एकू पटी खावचें म्हण कळटा इतलेंच न्ही तिने नित्य उपवासी म्हळ्यार तिंगल्या मना भितर केन्नाच परमात्मा आसता परमात्मा चिंतन आसा म्हणजे सत्य कळगे न्हू तिने नतमस्तक येताची. तेन्ना दुसरा प्रश्न उरले तुमी कशें नित्य ब्रह्मचारी म्हणून. तेन्ना कृष्ण सहजानोची हसता सांगता आसा हांव कशें नित्य ब्रह्मचारी म्हणजे एक प्रश्न तुमगे भितर उरून गेले. ब्रह्मचारी शब्दाचो अर्थ कितें हें पयलें तुमी सगळ्या लोकांक कळून घेवका. ते म्हळ्यार ब्रह्मचरती ती ब्रह्मचारी. ब्रह्माल आचरण आशिल्लो ब्रह्माल चिंतन करता आशिल्लो ब्रह्मा भितरेची तल्लीन जावन आशिल्ली व्यक्तीक ब्रह्मचारी म्हण नांव. लगीन जावन आशिल्ली व्यक्ती ब्रह्मचारी म्हण न्हय. कोण अहर्निश ब्रह्माले चिंतन करता आसा कोणाल आचरणे उदात्त जावन आसा कोणाल मन विशाल जावन आसा ताका ब्रह्मचारी म्हणटाचे. अशें हांव न्हू हांव तुमी बरोबर कितले संवसार करता वरो जाल्यार मागीर मन पुराची परमात्मा ताका लागून आसा. परब्रह्मा स्मरण हांव निरंतरान करता उरता. अशें हांव न्हू मागीर दोळे भितर तुमकां केन्ना दुखपळीचें मेळटा तुमच्या जिवना भितर. कारण कितें हांव परमात्मा बद्दल चिंतन करता आशिल्लो मनुश्य. अशें हांव न्हू हांव नित्य ब्रह्मचारी. तुमकां दिसतालें हांव लग्नाचेर ब्रह्मचारी गेले म्हणून अशांत तशें कांय ना. मागीर मना भितर नित्य परमात्मा ध्यान चलता शिकता तरी परब्रह्माल ध्यान चलता शिकता हांव ब्रह्मचारी. म्हणजे कृष्णान दिलें तसलें यथावत उत्तर. गृहस्थ लोकां बेची ब्रह्मचारी पालन करचें एक वेवस्थीत धर्मशास्त्राक लागून कल्लो आसा. ते आमगेले गुरू सांगता आशिल्लीची ते कोणा तरी जावका जाल्यार मात उपयोग करीत. ते म्हळें कितें केन्ना आवय लोक ल्हान जाले नंतर 4 दिवसाची मासिक पाळी जाले नंतर 16 दीस पर्यंत पती बरोबर उरलेली कांय दोश ना. 16 दिवसां नंतर पती बरोबर उरलेली पतीले ब्रह्मचारी नश्ट जाता. अशें हांव न्हू संवसारी लोकांक एक वेवस्था केल्लो आसा तिने बी ती ब्रह्मचारी पालन करूं जाताची. 16 दीस पर्यंत पती बरोबर उरले कांय दोश ना 16 दीस नंतर उरो जावत ना अशुद्ध म्हण सांगे न्हू. अशें हांव न्हू तिंक बी एक वेवस्थे. अशें हांव न्हू कृष्ण केन्ना हें उतर दिता तेन्ना सगळ्या लोकांक कळटा आमगेलो घोव आमगे बरोबर संवसार करता आसले वेची तिगे चिंतने निरंतरान भगवंताल ध्यान आसा म्हण सांगे न्हू कृष्ण तिणें पांय पडताची तिंगले मनाचे समस्ये परिहार जाता म्हणजे कथा कळ्ळे नंतर आमकां कृष्ण जीवन कितलें अद्भुत जावन आशिल्लें म्हणजे चिंतन करची अनिवार्यता दिसता आसा. प्रायशः आजी आमी सगळे लोकची कृष्णाले जीवन वाचताची पळयताची. कृष्ण म्हणचे भितरी प्रायः अनेक लोकां मना भितर अनेक नवनीचे विचार सहजान येता उरताचे. जाल्यार आजी कृष्णा बद्दल आमकां कितलें धोरण आसा चिंतन आसा हें चिंतने थोडे बदलावण करून घेवची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. आज आमी सहजानुची श्रीमद भागवत परमात्मले अद्भुत चरित्र थंय आसा. तुमचे भितर दशमस्कंध धान्याचे कितें स्कंध आसा त्या स्कंधा भितर संपूर्ण चरित्र भगवान श्री कृष्णाले एक स्कंद संपूर्ण चरित्र भगवंताले कृष्णाले थंय घातिल्लें आसा. अशें हांव न्हू भागवताचेर पळयचे गेल्यार कृष्णानी अनेक कितें लगीन जालेले संवसार केलेले अनेक कितें चेडी जालेले
तेगे जन्म आयलेले तेणें आनी कितलें काम केलें उट्टू वर्णन थंय येता. थंय आयले तेन्ना पळयलें गेल्यार प्रायशें आमकां कृष्णाचें जीवन नित्य ब्रह्मचार्यान आसा म्हणचे बदल जावो ना तो ब्रह्मचर्य पालन करता आसलें म्हणचे बदल जावो खंय की एक संदेह येता आमकां हय कितें उठुची म्हूण सांगेन. आनी कृष्ण सान आसतना केला कसले अनेक अद्भुत लीले आसाची ते उठे पळयले तेन्ना खंय की कृष्णाले वर्तन कितें आसा उठलो का वर्तना तेणें दुसऱ्या घरा वचूंक गे न्हू लोणी चोरिले बायलाले कापड काण घेवन तुमी येता येवका म्हण सांगिल्ले हें उठे पळयले तेन्ना खंय की एक नमनीचे विचित्र भावने आमकां सगळ्या लोकां भितर येता. जाल्यार हे उट्टू प्रश्नाचें उत्तर परमात्मान दीन जाला हांव नित्य ब्रह्मचारी म्हूण सांगेन न्हू. एक उतर ताका यथावत्यान आमी कळून घेवचेची. तेजे बरोबरी थोडे कितें आमगे मना भितर चिंतन आसाची कृष्णा बद्दल ते थोडे चिंतने बदलावण करून घेवची अनिवार्यता आज आमकां सगळ्या लोकांक आसा. ते म्हळ्यार सहजानूच कोण तरेची कृष्णा नमकी तो मनुश्य रे तो कृष्णशास्त्र रे म्हणटाच आमी म्हळ्यार तो चोरी करता म्हूण मना भितर आमगे भावन कितकें म्हणटाली तो कृष्णाला काम करता म्हळ्यार कितें चोरी करता. तो मजा करूं गेलो कृष्णा नमनीची ते बी म्हणटाच आमी खंय तरीच. तेल्यार आमगेलें चिंतन कितलें असख्य जावन आसा म्हणजे चिंतन विचार करचे आमी आज अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. कृष्ण म्हणजे भितर एक चोरू खंयची एक बायल्या बरोबरी रास लिले कल्लाले हें उठे चिंतन करूं गेल्यार खंय की आमकां ते पुरुशा भितर देवत्व चिंतन जास्ती मानवी लक्षण पळयत असलें एक चिंतन येता आसा जाल्यार तें चिंतन कितें आसा तें योग्य न्हय. तें चिंतने सुमूने म्हणटा आमगेले गुरू केन्नाची तेंगेले उपन्यासा भितर म्हणटा पुरत आसलेची ते थोडे चिंतन तुमी लोकांक दवरचे तरी आज आमी प्रयत्न करता आसाची. आज वस्तुला कृष्णाष्टमी न्ही जाल्यार आज मस्त कृष्णांक येंगरेची गुतस तुमकां साकण दनपारां सांजे टायमार आज अशें आमगे न्हू आज महाराष्ट्रा भितर कृष्णाष्टमी बी आचरण करता आसाची. कारण 2 दीस मीच आसा. आज रात्री 11:30 नंतर अष्टमी आयला फाल्यां 11:30 पासून उरता अशें आमी पुरा म्हणटा पळय प्रकार फाल्यां घातिल्लो आसा. थोडे लोक आज बी करता आसाची. अशें आमगे न्हू ही एक कृष्णाष्टमी बद्दल एक 4 उतर उलयका कृष्णा बद्दल कितें मना भितर थोडे डावट्स आसाचे आमगेले ते थोडे परिहार करता म्हणचेची ही एक चिंतनेचे उद्देशान आसा. कृष्ण म्हळ्यार कोण हें एक पयलीं आमी कळून घेवचें अनिवार्यता आसा आमकां. कृष्ण म्हळ्यार शब्दाक आमगे शास्त्रकार लोक सुंदर जावन अर्थ करताची. कर्शती ते कृष्ण ओडून घेतालो आकर्शण करतालो म्हूण. कोण आमकां ओडून घेता आकर्शण करता आमगे लक्ष तेगेले कांय युवशी करता ताका आमी कृष्ण म्हणटाची. कृष्ण म्हळ्यार दुसरो कोणूच न्ही भगवंत साक्षात भगवंत. ते भगवंताले दुसरो एक नांव दिल्लें आसा ताका कृष्ण म्हणून. प्रायशः आमी जिवना भितर कितें केले भितर तुजे मूल उद्देश कितें उरता भगवंता पावका म्हणून उरता न्ही आमकां भगवंता कडेन वचका म्हणून उरता न्ही आमकां. जाल्यार ते गुतनाशें आमी दुसरें कितें काम करता आसा कितकें हय जाल्यार आमगे लक्ष परत त्या ठिकाणी आसलें तरी ते भगवंता एक नांव दिलें कृष्ण म्हणून. म्हळ्यार उठलो काका तो आकर्शण करतालो तेगेले ठिकाणी ओडून घेतालो म्हणून. अशें कृष्ण म्हणजे भागवत कथा भितर एक व्यक्ती जावन जन्म आयलेले शिशु धरले बेची तुमचो मूल अर्थ परमात्मा परब्रह्म ही एक अर्थ आमी अनिवार्यता दवरून घेवका. ते केन्ना दवरून घेताची तेन्ना उट्टू प्रश्नाचें उत्तर आमकां सहजानूच मेळटा वता. आमी कृष्णा चरित्र पळयताची. कृष्णाले बाप्पा आवयक वसुदेव देविकेक कंसांनी जेला घातिले. थंय कृष्ण जन्म आयलो. जन्म आयले नंतर ताका वसुदेवानी गोकुला व्हरून सोडले नंदराया हो घरा व्हरून सोडले. थंय नंदानी आनी यशोदान ताका व्हड केले. हें काणें आमी आयकताची न्हय हें काणें आमकां गुर्त आसा. जाल्यार हुंत फाटी आशिल्लें तत्व कितें आसा हें गुर्त आसा आमकां तत्व गुर्तना. तें तत्व म्हळ्यार कितें थोडें कळून घेया. केन्ना कृष्ण जन्म आयलो आमी थंय पळयताची काणये भितर कृष्ण केन्ना जन्म आयलो की तेन्ना वसुदेवाले आनी देविकेले सगळे बेडी कितें आशिल्ले उठून तुटून गेलेची म्हूण. आनी ऑटोमॅटीक उठू बागेर ओपन जालेची. रात्री टायमा मध्यरात्री जन्म आयलो ताका थंय वचून सोडलो.
अत्यंत आश्चर्य दिसता आमकां भगवंता येवचेक वसुदेव देविकी जावंक आशिल्ली की आनी खंय येवचें आशिल्लें ताणें तांकां कितें आयकूंक घेतलें म्हणजे एक प्रश्न पयले येता ते अर्थ कळका म्हणल्यार आसलेली कृष्ण शब्दाचे अर्थ कळून घेतलेली सहजान आमकां ते अर्थ कळून वता ते म्हण सांगलेली वसुदेव हे शब्द आमी आयकताचे तो अर्थ गुंतना आमकां वसू म्हळ्यार संपत्तू देव म्हळ्यार देव कोणाक देव संपत्ती आनास की ताका वसुदेव म्हण नांव बाकी संपत म्हणटा केन्ना तो देवच मागीर संपत म्हण कोणा भितर भावना आस की ताका नांव पडलां वसुदेव म्हणून म्हणजे देवच ताका देव वसू ताका देव जाणना देव ताका वसू जावन आसा संपत जावन आसा अशा न्हू परमात्मा थंय प्रकट जालो आमच्या जिवना भितर बिची आमकां परमात्मा मागीर सर्वस्व म्हणजे जालो आसतली परमात्मा मागीर घरा भितर येवन वता प्रकट जाताची आनी तेगेलें आवयलें नांव कितें देवकी म्हळ्यार देवाल केन्ना करता उरतालें चिंतन करता उरतालें अशें वसुदेव देवकीक कोण परमात्मा जन्म आयलो थंय कृष्ण जन्म आयलो म्हणजे सत्य आमी कळून घेवका दुसरा सत्य तेंगेलें बंधन कितेलें तुटून गेलें म्हणटा आमी तें बंधन कशें तुटलें गेलें तेका कारण आसा केन्ना भगवंत साक्षात्कार आमकां जाता तेन्ना आमकां खंयचें बंधन उरतना जिवना भितर याद उरता तुमकां केन्ना आमच्या जिवना भितर भगवंत साक्षात्कार जाता तेन्ना खंयचें बंधन आमकां लागता खंयचें बंधन उरतना ताका प्रत्येक हांगे न्हू भगवंत तें जन्म येवचे भितर सगळे बंधन तेंगेले तुटले म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशा म्हालगड लोकांनी कितलें अद्भुत चिंतन करून न्हू हें भागवत कथा कला म्हणजे एक सत्य आमकां कळटा ते कथा भितर येता काव्याचे स्वरुपा प्रमाण ताका सहजानुची वसुदेवानी ताका नंदराजा घरा व्हरून सोडलें गोकुला व्हरून सोडलें म्हणून नंदराजा आनी तेगेले बायल यशोदा हें बी नांव पळय कितें छंद छंद नांव म्हणून नंद म्हण नांव तेगेलें नंद म्हळ्यार कितें आनंद संतोश म्हणून भगवंत खंय वता कडेरी खंय आनंद आस की थंय भगवंत वता नंद घरा भगवंत गेल्लो तेगेले नंदल बायलेलें नांव कितें यशोदा यश खंय दिवचे गूण आस की ताका यशोदा म्हण नांव म्हळ्यार बरें काम करता आशिल्ले तसले बाय मनीस ते अशांत परमात्मा खंय पावलो की म्हणल्यार आनंदीत आशिल्ले ताच्या घराक बरें काम करचे घराक तो परमात्मा वता म्हणजे अनेक दृश्टांत तर दिता आसाची तो कृष्ण जन्म आयल्या नंतर खंय गेलो नंदराजाला घरा गेलो यशोदाला घरा गेलो म्हणजे सत्य कळ्ळे नंतर परमात्म्याला एक अद्भुत जालें चित्रण आमकां येन्नाशें उरतना अशें हांवें न्हू हें सगळें कितें चित्रण आसा आमी पळयचें पडटा आमी भगवंत आमगे कडेन येवं कशी उद्देरी आमी आनंदान उरका आमी बरें काम करका आमकां परमात्मा सर्वस्वांची भावन येवका देवता चिंतन जास्ती जावका म्हणजे हें एक 4 नांवाचेर आमकां कळना जिवना भितर अशें जावंक न्हू हें कितें भागवत कथा आसा एक रसात्मक जावंक वर्णन केलें थंय परमात्मा थंय जन्म आयलो अशें घडलें तो थंय वचून पावलो म्हणून जातून तो रहस्य कितें आसा तें रहस्य आमी कळून घेवचें अनिवार्यता मस्त आसा अशें हांवें न्हू परमात्मा थंय जन्म आयलोय जन्म आयल्या नंतर नंदा घरा पावलो तो यशोदे घरा पावलो म्हणजे कथा कळ्ळे नंतर मस्त संतोश येता आनी यशोदा आनी नंदराय खंय आशिल्लीची तुमचें नांव आशिल्लें गोकुल न्हय गो म्हळ्यार कितें गायेचें कुल म्हळ्यार कितें समूह खंय गाय आसा थंय पवित्रता आसा याद उरता तुमकां आतां खंयचे जाग पवित्र केले कितें करताची गायेक शेण मूत घालूच न्ही पवित्र करचें शुद्ध करचें म्हळ्यार गायेची जाग कितें म्हण जालें गायली शेण जे पवित्र म्हणजे आसतली गायेची जाग बी पवित्र म्हणजे जालें ना म्हळ्यार परमात्मान वच्चें खंय म्हण जालें पवित्र खंय आस की थंय परमात्मा वता म्हण जालें अशें तो गोकुलाक गेलो नंतर तेगे 3-4 वर्सां नंतर तो खंय गेलो नंतर वृंदावना गेलो म्हण आयकतात आमी वृंदावन म्हळ्यार कितें वृंदा म्हळ्यार कितें तुळशी झाड तें वन तेचे मस्त व्हड जाल्ले गांवाक वृंदावन म्हण नांव तुळशी पवित्र वस्तू न्ही ते म्हळ्यार परमात्मा पुना खंय वता म्हण जालो खंय पवित्र आस की थंय वता म्हण जालें न्ही म्हळ्यार हें उठूच कथाचें सारांश पळयचें गेल्यार परमात्मा खंय वता आमकां कुठे दिसता परमात्मा हांगा कित्याक येवच ना म्हणून आमकां वता हांगा कितें आसा जाल्यार परमात्मा खंय वता खंय पवित्र आस की खंय शुद्ध आस की खंय अत्यंत निर्मल स्थिती आस की थंय वता म्हणजे सत्य आमी कळून घेवका अशें आमगे न्हू परमात्मा फस्ट गोकुला गेलो नंतर वृंदावन गेलो नंतर 8 वर्सां तो खंय गेलो मथुराक न्हय
मथुरा म्हणटात न्ही, मथुरा त्या गांव जलेबीची नांव तुमचें संस्कृत नांव मधुरा म्हणून. तवळे आवयन एकल्यान म्हणलें मधुराधिपते रखिलम मधुरम म्हणून. मधुराचे अधिपती तो. मधुरा म्हणजे गोड म्हणून, स्वीट म्हणून, सिही म्हणून, अत्यंत हृदय म्हणून. खंय हृदय उरता, सिही उरता, थंय परमात्मा उरताच येताच न्ही थंय. अशें न्हू तुमी कृष्णाले प्रत्येक स्टेप पळयता वचा, तेगे प्रत्येक स्टेजा भितरी आमी तेगेले अमोघ जालें तसं चिंतन पळयत परमात्मा खंय येता, खंय वता, कितें करता. हें परमात्माले नडतेचें एक चित्रण आमी पळयलें अशें जालें. तो खंतन खंय गेल्लो, कोणाक जन्म आयलो, खंय वचून व्हड जालो. नंतर बाकी लील सोडया. पूतने मान कळले, तृणावर्त राक्षसा मान कळले, ते अनेक कितें राक्षसा तेणें मान कळले, लिला जान ह्यांग न्हू कथा भितर ते उठ वस्तू आसाची. आतां आमकां वस्तू दुसरी एक वस्तू कितें प्रधान जाली तसो वस्तू कृष्णा बेण्णे कद्दा, है की न्ही. आमी केन्ना म्हणटाची नवनीत चोरा म्हण कृष्णाक. नवनीत म्हळ्यार कितें बेण्णे, लोणी. ते चोर म्हळ्यार चोरलालो म्हणून. अत्यंत आश्चर्य दिसता आमकां. नंदराया ह्या गांवचे मुख्यस्तू. तेगे घरा भितर 200 गटले गाय आसाची. थंय कितें कमी आशिल्लें कृष्णाक लोणी खावचें. थंय कमी आशिल्लें कृष्णाक लोणी खावचें. कृष्णाचं 100 लोकांक लोणी खावी थंय तितलें लोणी भर नासता तेगे घरा भितर. तितलें गाय आसा थंय. जाल्ले बीची ह्यो दुसऱ्याकार वता आशिल्लो, दोस लोकांक घेवन न्हू थंय वचून कोणा नासतना भितर विकता आशिल्लो, मडकी पुडता आशिल्लो, लोणी खाता आशिल्लो, ओटू लोकां लोण दिता आशिल्लो. हें कथा आयकल्या नंतर अशें कितें केलें कृष्णानी म्हणजे सहजान प्रश्न येता आमकां. आमी ताका सहजान उतर दिया. बाल लिहिलें सान वयाक मनुष्य लिले करता, परमात्मा ते लिले केले म्हणजे एक अर्था भितर पळया जाल्यार ताका निजे अर्थ कितें, खरे अर्थ कितें हें आमी कळून घेवपाक जिवना भितर. खरे अर्थ कितें म्हणटा जाल्यार हें कितें लोणी आसा पळया, हें नवनीत कितें आसा पळया, हें एक हृदयाचें प्रतीक. याद दवर. कोणाल तर हृदय मस्त मोव आसलें आमी कितें म्हणटाची बेण्ण्यांत मनस्सू, बेण्ण्यांत हृदय म्हणटात न्ही. तेगे हृदय मस्त मोव रे, लोणी तशें आसा रे. म्हणजे हृदय म्हणल्यार कितें म्हणजे जालें, लोणी म्हणजे जालें. लोणी कशी पवित्र, हृदय बी तशी पवित्र. लोणी कशी मृदू की हृदय बी तशी मृदू. अशान कृष्णाने बेण्णे चोरला म्हळ्यार कितें म्हणटा उठलो काल हृदय ताणें चोरलें. उठलो काल लक्ष कोणा दिकन आशिल्लें, कृष्णा दिकनी आशिल्लें. म्हणजे सत्य आमी कळून घेवप. केवळ बेण्णे खाला म्हणजे एक कथानका भितर, काव्या भितर एक सुंदर वर्णन करचें पुरो ग्रंथकार लोकांक थंय जाल्यार तेजी मूल अर्थ केवळ बेण्णे मात चोरिल्लो म्हणणे तेणें उठलो काल हृदय चोरयलेची. सहजानची सांचे पळया तो काळ उरो, घोर उरो, कशी उरो, मना भितर कितले संतोश येता न्ही आमकां. पळयतावरी अशी दिसता न्ही आमकां चेड्याक. कारण कितें थंय दैवत उरता. सांचेड्या भितर दैवत सहजान प्रकट येता उरता. तांकां मना भितर काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर कांय उरता ना तेंगेले भितर. अशें म्हणजे न्हू तेंगेलें तोंड आकर्शणीय आनी पळयतावरी अशें दिसता. जाल्यार परमात्माचें जें एक व्यक्तिरूप घालून आयला म्हणजे आसतली आनी कितलो आकर्शण उरचें पुरतो. अशें न्हू सगलो कले हृदय ताणें चोरिल्लें. ते हृदयाक प्रतीक्यान बेण्णे म्हण नांव दिलें, नवनीत म्हण नांव दिलें. ते नवनीत चोर म्हण ताका नांव दिलें आसतरी केवळ ताणें बेण्णे मार चोरला म्हण अर्थ न्ही. सगळ्या हृदय ताणें ओडून घेतिल्लें म्हणजे सत्य अर्थ करून घेवची अनिवार्यता आमकां आसा. नाजाल्यार आमी सहजान चोरी केली आसतली कृष्णान केल्लें काम करतला म्हणटा आमी ना. वस्तुदा कृष्णान तसलें काम केलें ना म्हणजे सत्य बी आमी कळून घेवची अनिवार्यता आमकां आसाची. सहजानुची दुसरो एक महान प्रश्न येता. ते म्हण सांगलेली कृष्णाले रास क्रीडा. हे व्हड प्रश्न जावन बसला आमी लोकांक. कृष्णान रास क्रीडा केल्लो पळयचें गेल्यार सहजानुची आमी अर्थ करचें कितें. स्त्री बरोबर तो मेळ्ळो म्हणून, गोपिका स्त्री बरोबर एक जालो म्हणून, रास क्रीड केलें तेणें म्हणून न्ही अर्थ करता न्ही. आमगेले गुरू म्हणटा हिलेची मनुष्य तेगेले मना प्रकार अर्थ करतवी ना, ताका खंयच्या वखदां अर्थ करतवी ना. रहस्य कितें आसा तें कळून घेवच ना म्हणजे सत्य आमगेले गुरू केन्ना सांगता उरता हिलेची. ताका रास क्रीडा शब्दाक अर्थ कितें हें आमी अनिवार्यता हाजी कळून घेवचें मस्तितलो वश आसा. आमगेले गुरू सांगता म्हणून आमी तुमकां सांगता येत शकतवी ना. नाजाल्यार हें ग्रंथा भितर खंय मेळटा तुमकां विशय पुरो याद दवर तुमकां. खंयचे ग्रंथा भितर येवचे विशय न्ही. हें चित्त रहस्य जें आमगेलें अध्ययन केलें मात कळटा तसली विशय पुराची. आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरता हिलेची
अनेक लोकांक गुंतणारे कृष्णाला वय कितें आशिल्लें तेन्ना कृष्ण तेन्ना 7 वर्सां चल्लो याद उर तुमकां आमी कितें कृष्णानी वृंदावना भितर रास क्रीडे लीले केले म्हणटाची तेन्ना कितलो वर्ष कृष्णाक 7 ते 8 वर्सां भितर 8 वर्सां गेलो तो मथुरेक कम सामान करचेक तेन्ना ताका 7 वर्ष तुमी विचारपणे करूं शकताची 7 वर्सां चल्लो रासा कडेन करूं शकता की ना की म्हणून जाता अशें कितें जालें तसल्यो वस्तू यव्वन आयले उरतना कशें रासा कडेन जाता थंय न्हय तेलेरी आमी सहजान अर्थ करून घेतले आमकां देव कशें ते विशय न्ही आमकां परमात्मान कल्ला म्हण देवक आमी करूंक मजा मारूंक अशें ते अर्थ करून गेले ते अर्थ न्हय थंय चित्र सान बालक रासा कडेन करूं शकता कितें ना रासा कडेन करता तेगे बाय चेडाले बाप्पा मोगी उरता कितें थंय पयलीं काल आतां काल न्ही आतांचे बायल चेडे एक पटी घरांतून भायर गेले रे आमी केन्ना येता खंय गेले म्हणून विचार करता उरता त्या टायमार कितले स्ट्रिक्ट आशिल्ले काल त्या टायमार तशें करूं जाता आशिल्लें जाल्यार एक सहजान वर्णन केलां ग्रंथा भितर रासा क्रीडा कला म्हणून थंय रासा शब्दाक अर्थ आमगेले करता तसले गौण अर्थ न्ही याद उरो आमी कितें तुच्छ अर्थ करताची ते क्रीडा न्ही रस येवच तसली क्रीडा म्हणून आनंद येवच तसली क्रीडा म्हणून परमात्मा एक नांव आसा रसो वै सः रसहेवायं लब्ध्वा आनंदी भवती म्हणून परमात्मा स्वरूप रसस्वरूप परमात्मा पळयचे भितर पुरो मनुष्य हृदय येताना आनंद निर्माण जाता वता ते इतलें निर्माण जाता की आनी त्या खंयचे जावंक पडना तुमी आमगे अनेक इतले महर्षी लोकांचें जिवन वाचचें पुरो संत लोकांचें जिवन वाचचें पुरो तिनी केन्ना परमात्मा साक्षात्कार जाल्ले ते तुंतूर रितीन चुपचेल बीन आहा तिने आनी मठ करूंक महान जाल तसले दुड्ड करूंक राज्य चलचे गेले ना तिनी कारण कितें भितर मना भितर आनंदाचे रस येवन गेले रसस्वरूप कोण परमात्मा आनंद रस तो सत चित आनंद स्वरूप तो परमात्मा केन्ना तो परमात्मा आशिल्लो परमात्मा सगळोच लोक केन्ना राबिल्ल्याची गोपिका स्त्री तेन्ना तेणे भितर एक आनंद निर्माण जालो खंय हे लौकिक आनंद न्ही मानुष आनंद न्ही याद उर तुमकां एक हृदयन गती जालो तसले आनंद ताका नांव दिलें रास क्रीडा म्हणून जाल्यार आमी ताका अर्थ केले नीच अर्थ केले आमगेले बुद्धी प्रकार अर्थ केले जाल्यार ताका अर्थ ते न्ही आनंदीत आतां तुमी सांजचे पळया कितें संतोशान उरता न्ही तिणी तिंगे एड्डेपण टेन्शन आसा की पळयता तुमी तिणी कितें खेळोवचें कितलो आनंद तेंकां कितलो संतोश तिंगे बरें आमी बी खेळूं गेल्यार आमकां कितलो आनंद मेळटा गो तुमकां चेड्या बरोबर तुमी खेळा की ना की गुंतना म्हाका चेड्या बरोबर खेळून पळया तिंगे पळय उरून पळया तेंचे बरोबर तुमी खेळूं वचा कितलो आनंद मेळटा ते भाव तशी अर्थात परमात्मा महा आनंद न्ही मेळतो तेगेले बरोबर आसतना सगळ्या लोकां भितर आनंदाचे रस निर्माण जाता आशिल्ले खंय ताका नांव दिलें रास क्रीडा म्हणून बीन आहा हें आमगेले अर्थ तसले तुच्छ जाले तसले अर्थ न्ही म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवका कारण यव्वन आयलो उरतना तो बालक रास क्रीडा कशी करतलो करूं जेन्ना तसल्यो वस्तूक आमी कितें आरोप करून सांगताची हें कितले पर्यंत योग्य म्हणजे प्रश्न उत्तर आमी कळून घेवचें अनिवार्यता आमकां आसाची अशें हांव न्हू रास क्रीडा कितें आसा हें बीची परमात्मान केल्लें मना भितर संतोश दिले तसलें एक आनंदाचें वातावरण निर्माण केलें बीन आहा शारिरीक संबंध न्ही म्हणजे सत्य अर्थ करून घेतलेली ते भगवंता बद्दल आमकां कृतज्ञते येन्नाशी उरतना तुमी एक याद दवरून घेया तवळी कथा भितर सांगिल्लें आमी तो परमात्मो नित्य ब्रह्मचारी म्हणून तेगे मना भितर कितें आसा नित्य परमात्मालें चिंतन चलता आसा तुमकां याद आसा की ना की एक तरी जरी कृष्णाक हांवें बायला बरोबरीची गोकुल आशिल्ली तसले बायला बरोबरीची मस्त इश्ट आशिल्ली आसलेली त्यान परतून गेलो नंतर येवंक आशिल्लें हांगा हाय की न्ही परतून तो केन्ना मथुरे गेल्लो तेन्ना एकवटपणाची मागीर दोस्ती पळयका दोस्तीणी पळयका म्हणून येवंक आशिल्लें ताणें एकवटपणे गेलो तो कडेन रे गेल्लीच ना तो वृंदावना बी गेलो ना गोकुला बी गेलो ना कृष्ण जर शारिरीक संबंध जाल्लो आसलेली एक भावन येवंक आशिल्ली न्ही ताका ते ना म्हणल्या नंतर तिगे मना चिंतन कशें आसा म्हण जालें परमात्मा चिंतन म्हण जालें न्ही तो नित्य ब्रह्मचारी म्हण जालें न्ही हें सत्य अर्थ करून घेतलेली प्रायशा भगवान कृष्णा बद्दल आमकां अद्भुत जालें तसं चिंतन येता म्हणजे सत्य अर्थ करून घेवचे तरेची आमगेले गुरून सांगिल्ले थोडे विशय तुमी मुखार दवरले आमी सहजान म्हणटाची कृष्णा सुतलूची गोपिका स्त्री उरता आशिल्ल्याची म्हणून गोपिका स्त्री म्हण सांगलें आमी केलो अर्थ कितें वता तुमकां बायल चेडा म्हणून वस्तुतः बायल चेड म्हण अर्थ न्ही ताका याद उरो गोपयती ती गोपिका
म्हळ्यार परमात्माक धांपून दवरीत असले प्रकृती. परमात्मा खंय आसा? प्रकृती भितर आसा. आमकां दोळे दिसचे प्रकृती मात्र, प्रकृती भितर तसले परमात्माक दोळे दिसना. गोपिका शब्दाक अर्थ ते कितके म्हणल्यार प्रकृती भितर परमात्मा आसा म्हणून. अर्थात परमात्मा सुतलो कितें आसा? प्रकृती आसा. प्रकृती एक नांव दिलें गोपिका म्हणून. त्याका अर्थ कितें केले? गोपयती ती गोपिका, धांपून दवरची, गुप्त्यान दवरचें, परमात्माक निंपून दवरचें. ते वेवस्थीत न्ही करता शकता. ताका गोपिकास्त्री म्हण नांव पळय, याद उरता तुमकां. गोपिकास्त्री शब्दाक अर्थ आमी एक सामान्य बाईचें म्हणत करचें ना, प्रकृती म्हणून. प्रकृतीचे परमात्मा सुतलो उरता आशिल्लें, प्रकृती भितर परमात्मा सुप्त्यान उरता आशिल्लो, गुप्त्यान उरता आशिल्लो. ताका गोपिका म्हण नांव दिलो. गोपिका म्हळ्यार दुसरें खंयचें न्ही, हें याद उर आमकां. हें एक सत्य कळ्ळे नंतर प्रायशः ते कृष्णा बद्दल अद्भुत जालें तसले भावना आमकां केन्नाशी उरतना. तो कृष्ण परमात्मा म्हणचे बद्दल आमकां सत्य कळनाशी उरतना. अशें हांव घेवची ते कथाची कितें वस्तू आसा. परमात्मा श्री कृष्ण वस्तुतः नित्य ब्रह्मचारी म्हूण सांगे न्हू. हें नित्य ब्रह्मचारी म्हणजे सत्य कळून घेवंक कशी उद्देली हें कृष्णाल कितें जिवनान चरित्र आसा. थोडे तुमचे आमी बेळका घातले पुरो आमकां कळून वता. तुमी कृष्णा जिवन पळयचें पुरो. एक पटपणे तुमी दोळ्या उदक घातलें पळयलें तुमी कृष्णा जिवना चरित्र भितर ना न्ही. आमी केन्ना उदक घालता उरता सोडी, आमगेले ते अभ्यास आमगेलो. आमकां केन्ना दोळे उदक येताच. जाल्यार कृष्णान एक बी दोळे उदक आयले एक पडपीची. कारण कितें? एक दोन बायल आसलेलीच घोवान दोळे उदक काडचें पळयताच आमी. ना बायलांक दोळे काडचें बी काडटाची, बायल बी काडटाची घरा भितर. जाल्यार हजार गट बायल आसली बीच कृष्णान एक दीस दोळे उदक काडना म्हणल्यार अर्थ कितें? तो संसार करता आसले बेची तिगेलें मन खंय आशिल्लें? परमात्मा ठिकाण आशिल्लें. अशें न्हू तिगेल्या जिवना आनंदाचे आनंद पळयता बीन आहा. तिगेल्या जिवना भितर आमी दुख्ख पळोवचें शक्य जालें ना म्हणजे सत्य केन्ना कळटा तेन्ना कृष्ण परमात्मा म्हणजे अर्थ कळूंक आमकां जाता. अशें हांव न्हू फाल्यांक हें विशय उलयचें जावत ना. फाल्यांक फाटपूजे गडबड उरता म्हणटा बदलाची थोडे कृष्णा विशय सांगता. मागीर गुरून कितें आमकां सांगिल्लें हें तुमगे पर्यंत पावत असलें एक चिंतन दवरता म्हणटा बदलाची थोडे विशय तुमगे मुखारी दवरला. जाल्यार कृष्णा जिवनाचे पूर्ण विशय घेयन न्हू पूर्ण चिंतन करूं जावत ना. जाल्यार मुख्य जालें तसलें कितें पॉयंट आसाची ते पॉयंट पळयचे गेले कळून वता आमकां. कृष्णान कळलें जीवन कितें आसा हें एक विशेश जालें तसलें तिगेलें लिहिलें बीन आहा. तेणें आमगेलें मनीस मानुशी जिवन कळलें न्ही म्हणून. केन्ना हें सत्य कळटा तेन्ना कृष्ण परमात्मा म्हणचे अर्थ आमकां जान्नाशी उरतना. ताकाची भागवत सांगता कृष्णस्तू भगवान स्वयं म्हणून. कृष्ण परमात्मा कितें आसा संपूर्ण भगवंत कहतो. संपूर्ण अवतार परमात्मा पूर्ण अवतार श्री कृष्ण अवतार म्हणचे उल्लेख भागवतादी ग्रंथ करता आसाची. जाल्यार कृष्णाचरित्र एक तिणें सहजान एक रूपरेश दिलें. एक कथा रुपाचेर एक वेवस्थीत कल्वीन आहा. जाल्यार तुमचें रहस्य कितें आसा रहस्य कळून घेतल्यार परमात्मा बद्दल विशेश भक्ती भाव येता. अशें सांगे न्हू फाल्यांक कृष्णाष्टमी आसा. आमगे समाजाचे ओट्टू लोकूच कृष्णाक पुजा करताची कृष्णाक आराधना करताची. फाल्यां साकंड न्हू सांजे पर्यंत करचे अवकाश आसा. अनेक लोकां मना भितर आसा कृष्णान 12 घंटे जन्म आयलेले आमी 12 घंटेक पूज करता म्हणून. कोणा मना भक्ती आसा तें करूं वाटना कांय तोंदून ना. कृष्ण खंय टायम पळोवंक गेलो आत्त 12 जाल्यार आत्त वचका म्हणटा शायलाल न्ही याद उरता तुमकां. 12 घंटे रात्री म्हणचे ते एक मध्यरात्रीचो पावस येता आशिल्ले म्हणचे हें एक प्रतीक. 12 घंटे रात्र म्हळ्यार कितें अंधकार आशिल्लो ना म्हणून. अज्ञान म्हणजे केन्ना भोर आशिल्ले समाजा भितर तेन्ना कृष्ण जन्म आयलेलो म्हणून. आनी पावस येता आशिल्लो म्हळ्यार कितें दुख्खा भितर लोक आशिल्ले तेन्ना कृष्ण जन्म आयलेलो म्हणून विना ताका 12 घंटे रात्री करेक्ट टायम पळोवन तो आयला जन्माक न्हय. ताका अर्थ फाल्यां साकंड सांजे पर्यंत कृष्णाक पूजा करची अवकाशाची. शिवरात्र दीस तशें ना. शिवरात्र दीस रात्रीक पुजा ईश्वराक. जाल्यार आमी हुशार न्ही वे शिवरात्री दिवसा पूजा करून मुगसल्याची कृष्णाची रात्री पूजा करून बसल्याची. रात्री कृष्णा संबंध ना थंय काणे भितर आयली इतल्याची. जाल्यार आमी हुशार आमगेली मना कशें जावं तशें आमी वाट सोदूंक वताची. त्या बद्दल दुख्ख ना म्हाका बेजार ना. कशी करया उठ कृष्णान पूजा करया कृष्ण आराधना करया. कारण कितें कृष्ण भगवंत ताका आमी शरणागत येवपाची तेगे कडेन ज्ञान उपदेश आमी घेवपाची. अशें आमी न्हू फाल्यां कृष्णाष्टमी आचरण आमी सगळो करया. बटो म्हणटा उळी सांगले फाल्यांक नित्याची पूजा कितें आसा आमगेली 7:30 सुरवात करता आमी. नित्य पुजे 7 काळा भितर जाता. तेज नंतर स्वामी येयले तिंगेले आशिर्वचन उरतले. आमी एक 2 मिनट उलयतलेची फाल्यांक उलयची कातर मात उलयतलेची. नंतर 7:30 नंतर कृष्णा पुजा सुरवात जातले. 8:30 भितर कृष्णा पुजा मुक्त जातले. आनी व्हडलो कृष्णाक पुजा करता एक अवकाश फाल्यांक कृष्णाक एक दूद घालचेक
आनीची लाये घालचेक तुळशी घालचेक अवकाश आसा तुळशी कोण हाडू शकता हाडया अशा न्हू फाल्यां लायनसर वचूंक तुमकां कळंगे तुमी घरा वचून बी पूजा करीत पूजा करून बी हांगी बी कशें तुमकां अनुकूल की पळया अशान ते कृष्णाला आशिर्वाद आमी सगळ्यांक घेवच असले एक मुख्य तसले दिवस कृष्णाष्टमी दिवस कृष्ण पक्षाची अष्टमी कृष्णाष्टमी कृष्ण जन्म आयल्यार अष्टमी कृष्णाष्टमी अशें शास्त्रकार लोक दोनी अर्थ करताचे कृष्ण पक्षाची अष्टमी कृष्ण पक्ष चलता आसता अमाशेची मुखारी कृष्ण पक्षाची अष्टमी जाल्यार खातीर कृष्णाष्टमी म्हण नांव हेका आनी कृष्ण जन्म आयले दिवस बी ते हे 8वे दिवस जन्म आयल्या खातीर कृष्णाष्टमी म्हण नांव अशें तें सगळें आचरण करून आमी सगळे लोकांची भगवंताले विशेष अनुग्रहाक 5 अंशांचें निवेदन करता आसा चातुर्मास्य कार्यक्रम बरे तरेन चलता आसा आज वरकीची अनेकीत लोक आयल्याची पाद्यपुजा सेवे अन्नदान सेवे महान्नदान सेवे आनी चातुर्मास संरक्षण सेवे केले त्या सगळ्यांक हार्दिक धन्यवाद सांगताचे देवीला आशिर्वाद म्हणचे विशेष तसले प्रार्थने हे समजे करचेक इश्ट करता आसा तेजे बरोबरी आज एक व्हड सेवे जाल्लो आसा ते म्हण सांगलेली चातुर्मास्य संरक्षणा सेवे 1 लाख रुपया सेवे ते 1 लाख रुपया सेवे आजी आमगेले दैवज्ञ क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी दावणगेरे हुंतू तर्फे अध्यक्ष तसले आमगेले श्वेत प्रशांत अण्णा सोसायटी बी अध्यक्ष तिणेची चातुर्मास समिती बी आहे समाज बी अध्यक्ष तिणेची अशा न्हू तिने आजी सगळे लोकांक सोसायटीचे कितें बाकीचे पदाधिकार लोक आसा तीं कुठलो घेवन आजी सुंदरजन पादपुजी कंगेने एक व्हड सेवा तिणें दिल्लो आसा तेजे बरोबरी तिणें सांगाच्यान प्रशांत अण्णाला एक मना संकल्प सोसायटी कितले लाभ जास्त की तितले मटाक आमी जास्त दुडू दिवं का म्हणून सांगून अशें आमगे न्हू आतां 1-2 वर्स जाले तेणें सोसायटीचे प्रति वर्साचे 1-1 लाख रुपया मटा दिता आसा अन्नदाना खातीर एक व्हड मन तेंगेले सोसायटी कितें लाभ आसा ते एक देवीला आशिर्वादांनी बरें जाला म्हणजे एक भावना आसा तेंकां अशा न्हू प्रायशा मटा सहकार आसा तेंगे सोसायटींनी जाल्यार हें चातुर्मासे बी एक सहकार दिवपाचे बदल व्हड मन करून आ सोसायटी लोकांनी एक व्हड सेवा दिला आसा अशा न्हू सोसायटीचे सगळे पदाधिकार लोकांक आनी कार्यकर्ता लोकांक सगळ्यांक हार्दिक धन्यवाद सांगता ते देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा तेजे बरोबरी आज विशेष हांवें न्हू हें चातुर्मास्य कार्यक्रमाक गोवातनी अनेक लोक आज हांगा अखिल गोमांतकीय दैवज्ञ ब्राह्मण युथ असोसिएशनाचे एक 20-25 लोक आज रेल्वेचेर येवंक न्हू हाजे हांगा बरे सेवे केले टीम वर्क केले तेणी बरे भाग घेतले अशें ते सगळे गोवाचे आमगे समाज बांधव लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करता आसा तेजे बरोबर काल एक नांव विसरलेले ते म्हणजे गंगावतीतून बी काल लोक आयलेलीची ते हांवें सांग केले काल विसरून गेले गंगावती लोकांक बीचे हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा प्रति दिवसा प्रमाण संध्याकाळा भितर आमगे आवय लोकांनी विशेष आमगे ललिता सहस्रनाम आनी रामरक्षा स्तोत्र भजन केले नंतर भितर आयचे न्ही विशेष आमगे न्हू दैवज्ञ हितरक्षणा वेदिके जिने प्रतिवर्ष कितें करता आयलेलीची ललिता सहस्रनाम पठण 8 दीस पर्यंत कंगी देवी पूजा करता आशिल्लीची तेजी एक सुरवात आलचेन जालो आसा आलचेन 8 दिवस म्हळ्यार मुखार शुक्रार पर्यंत हे निरंतर आमगे न्हू हितरक्षणा वेदिकेचेर हे सगळे कार्यक्रम चलता आसा हितरक्षणा वेदिके भितर केवळ आशिल्ले लोक कार्यकर्ते लोक मात्र महिला लोक मात्र म्हणनी दैवज्ञ हितरक्षण जेवो कोण कोण मना आसा ते हाकाणी तोग्गू सकल कृष्णवेश स्पर्धी जाले म्हण आयकले आमी सगळे मागेले मित्र लोकांनी पुटाणी मित्र लोकांनी आजी कृष्णवेश हांगे न्हू स्पर्धे भितर भाग घेतलेली चेन्नईच्यान जालें खंयचे आमी पुरो पळयचे मेळ्ळे थोडे कृष्ण पळयचे मेळ्ळे हांगा पुजे टायमारी आयलेलेची ते कृष्णवेश स्पर्धे केले तसले सगळे मुखंड लोकांक आनी कृष्णवेश स्पर्धेक भाग घेतले तसले मागीर सगळे मुद्द कृष्ण लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करचेक इश्ट करता आसा तेजे बरोबरी आज जगदंबा ग्रुप हिंगे निमित्त एक सुंदर तसले नृत्य रूपक पळयले तुमी मागीर आख्खी तसले कुमारी रुचिता योगे योगराज अणवेकर आनी नंदिनी उदय अणवे कुर्डेकर हिंगे एक तंड आनी आज सुंदर तसले एक अद्भुत जाल तसले नृत्य रूपक कंगे न्हू आमकां सगळ्यांक संतोश केले अशें आमगे न्हू तेजे बरोबर आज आमगेले आख्खेल तसले रुचिता लक्ष्मेश्वर हिनी बेज भरतनाट्य कंगेन हे कार्यक्रम एक शो भेटले हे सगळे लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने आज करचे इश्ट करता आसा आज विशेष हांवें एक पुस्तक वितरण कार्यक्रम आज जाले प्रतिवर्षाचे आमगेले प्रशांत करता आशिल्ले खंय हे दिवसूची जाल्यार आज तांकां सोसायटीन करूंक आज अवकाश मेळना समाजान करचे अवकाश मेळना चातुर्मास चलता आशिल्ले खंय तरी अशें हांवें न्हू आज आमगेले न्यामतीचे आमगेले श्रीमती ललिताम्मा चंद्रहास न्यामती हिंगेले स्मरणार्थ आमगे न्हू आमगेले प्रशांत अण्णा केन्ना तिंगे पुस्तक तिणी दिता उरताची आज तिंगे तर्फे आज पुस्तक वितरण जालें आसा अशा न्यामतीचे प्रशांत अण्णा बीचे हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे विशेष तसले प्रार्थने हे समज करचेक इश्ट करता आसा तेजे बरोबरी आज विशेष तसले आमगेले हें पळयचे स्टेज पळयचे पुरो
स्टेज स्टार्टिंगाक थोडे वेगळे आशिल्ले. आतां स्टेजाचे रूप रेशपुराचे ऑटोमॅटीक बदलावन जाता गेला. पयले सादा आशिल्ले ते तुंतूक पुराची बेगडी लायन घेवन मादी घाण ती सोण घेवन थोडे तेके आकार बदलावण केले. आमगेले गुरू निवचे दीस दारोडे गुरू निवचे दीस ते पुरा केले. तेन्ना ते 4 दिसां फाटी उजे तोरण घातले. ते तोरण जाले इतले का मुसलमण केलेले जाल्यार आज वरकीची मध्य बी तोरण करून घेवन थंय जय ज्ञानेश्वरी म्हणून सांगून बरोवन घेवन मागीर मिच्चो लोकांनी आख्ख लोकांनी अद्भुत तसलें काम केलें आसा. प्रायशः 1-2 दिवसां काम न्ही तिणी विचार केलो खंय दुडदीन हाडया म्हणून. कितें दुडदीन हाडचें आमी? ते दुडदीन कितें दुडी वेस्ट करचे? आमी स्वता करया म्हूण सांगून मागीर मिच्चो लोक तयार जालेची. तेंगेलें नांव सांगचें तेंगेलें कोणालें इश्ट नाशिल्लें तेंगेलें नांव कोणाक घेतना आमी जाल्यार आमगेले युवा मिच्चो लोक तयार जावन स्वता तिनी फुलां हाडून घेवन दोर हाडून घेवन सहजान 8-10 दिवस 10-15 दिवस रात दिवस प्रयत्न करून इतलें सुंदर तोरण करून घेवन प्रायशः हे चातुर्मास कार्यक्रमाक एक तोरण घातलें तसले व्हड कार्यक्रम मागीर मिच्चो लोकांनी कंदिल्लो आसा. मागीर आख्ख्या लोकांनी कंदिल्लो आसा. ते सगळे लोकांक विशेश जाले तसले समज सगळे लोकांची हार्दिक धन्यवाद सांगता आसा. कारण कितें मनशान दुड्डी बी दिवका काम बी करता सुलभ न्ही. तेंगेले दुड्डी घालून तिने केलं आसता न्ही ग्रेट. तांकां कितलो हार्दिक धन्यवाद सांगता कम्मीची अशा न्हू देवी आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करचेक इश्ट करता आसा. मस्त बरें दिसता आसा. चातुर्मास कार्यक्रम बरे रितीन चलता आसा. प्रायशः आज शुक्रवार आनी एक शुक्रवार उरता. मुखार श्रावण शुक्रवार आनी एक शुक्रवार आसा आमकां. जाल्यार मुखार शुक्रवार बी तुमकां कार्यक्रम आसाची. कुंकुमार्चे कार्यक्रम उरतले. शेनवार दिवस उद्यापन कार्यक्रम उरतले. हे व्हड कार्यक्रम आसाची पुराची. शेनवार दिस अमावास्ये शुक्रवार दिवस लास्ट शुक्रवार ते अशें घेवन हे उठ कार्यक्रमाक उठ्ठो लोकांनी येवका भाग घेवका. प्रत्येक कार्यक्रमाक देविल्या आशिर्वादा निमित्त मागीर युवा मिच्चो लोक जावो समाज बांधव जावो मागीर आवय लोक जावो आख्खे लोक जावो प्रत्येक प्रिती सहकार दिता आसाची. अद्भुत जालो सहकार आज वरकीच्या अनेक आवय लोकांनी नैवेद्य हाडिल्लो आसा. त्या सगळ्या लोकांची ज्ञानेश्वरी आशिर्वाद सदा सर्वदा उरून घेवन सगळ्या लोकांक संतोष मेळची जावो म्हणजे प्रार्थना करताची. हे मागीले कथोपदेशाक विराम घेता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरिः ओम.